मुलांनो, सकाळी लवकर उठायचं, दात घासायचे, आंघोळ करायची, थोडं खाऊन दप्तर आणि डबा घेऊन शाळेत जायचं, असं आपण रोज करतो. रोज न चुकता ज्या गोष्टी आपण करतो त्यांना नियम असं म्हणतात. शाळेत वेळेवर जावं, घरचा अभ्यास वेळेवर पूर्ण करावा, रांगेत उभं राहावं, हे सुद्धा नियम आहेत. आता शाळेतल्या मुलांना वाहतुकीचे आणि इतर नियम शिकवतात. प्रत्येकाने काय करावं आणि काय करू नये, कसं वागावं आणि कसं वागू नये याबद्दल मोठी माणसं विचार करतात. ते काही गोष्टी ठरवतात, त्यांना म्हणतात नियम. तुम्ही रस्त्यावरून जाता तेव्हा वाहतूक म्हणजे इतर वाहने सुरळीत नीट न थांबता जावीत, तुम्हाला रस्त्यावरून नीट ये जा करता यावी म्हणून काही नियम असतात. वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी असतात. वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात होत नाही, आपल्याला इजा होत नाही. वाहनांसाठी वाहतूक दिवे असतात. पाहिलेत ना तुम्ही? नेहमी लाल दिवा लागला की थांबायचं, हिरवा दिवा लागल्यावर मगच पुढे जायचं. पिवळा दिवा कशासाठी असतो माहितीये का? पिवळा दिवा लागला तर थांबायच्या आणि जायच्या तयारीत राहायचे. अरे हो, वाहने कुठे थांबवायची? पांढऱ्या पट्ट्यावर थांबायचे नाही, पट्ट्याच्या रेषेच्या आधीच थांबायचे. नियम नुसते वाहनांना नसतात बरं का, चालणाऱ्या लोकांनीही वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. जेव्हा वाहनं जात असतात तेव्हा चालणाऱ्या लोकांनी कडेला थांबायला पाहिजे. चालणारे कडेला थांबले तर वाहनांना पटकन पुढे जाता येईल, तसंच अपघात होणार नाही. रस्ता झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून ओलांडावा. लक्षात आहे ना? या अशाच ठरवलेल्या गोष्टींना नियम असं म्हणतात. आपण जसे वाहतुकीचे नियम पाळतो त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात म्हणजे समाजात फिरताना कसं वागलं पाहिजे त्याचेही काही नियम असतात. प्रत्येकाने कोणतं काम करायचं हे समजण्यासाठी नियम असतात. नियमांमुळे प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी कळते. कर्तव्य म्हणजे आपण केलीच पाहिजेत अशी कामं कोणती हे कळते. उदाहरणार्थ, सरकार आपल्याला वीज, पाणी, रस्ते, गटारं अशा सुविधा देतं. त्यासाठी आपण दरवर्षी ठराविक पैसे सरकारकडे जमा करतो, त्याला कर असं म्हणतात. कर भरणं हे आपलं कर्तव्य आहे. काही लोक सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी असलेल्या बागेत गेल्यावर कचरा इकडे तिकडे टाकतात. तसे करू नये, तो कचरा पेटीतच टाकला पाहिजे. बाग स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेला असाल, किल्ल्याच्या भिंतींवर काय लिहिलेलं असतं? कोणाकोणाची नावं लिहिलेली पाहिली असतील तुम्ही. हे असं करणं चुकीचं आहे. किल्ले स्वच्छ ठेवणं, ते सांभाळणं, त्यांची मोडतोड न करणं ही आपली जबाबदारी आहे. नियम सर्वांसाठी सारखेच असतात. नियमांसमोर कोणी श्रेष्ठ म्हणजे मोठा किंवा कनिष्ठ म्हणजे लहान नसतो. नियमांचं पालन केलं नाही तर नियम तोडणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते. शिक्षा देताना कोणताही भेदभाव म्हणजे फरक केला जात नाही. म्हणजे एकाच चुकीसाठी एका व्यक्तीला कमी शिक्षा आणि दुसऱ्या व्यक्तीला जास्त किंवा दुसरी शिक्षा असं केलं जात नाही. समानता म्हणजे सारखेपणा हा नियमांचा आधार आहे. म्हणजेच नियम सर्वांसाठी सारखे असतात. नियमांचं पालन केल्यामुळे व्यवहारात म्हणजे रोजच्या जीवनात वागताना शिस्त निर्माण होते. प्रत्येक व्यक्ती अधिक कार्यक्षमतेने म्हणजे जास्त शक्तीने आणि जास्त वेगाने काम करू शकते. नियम सर्वांच्या हिताचे म्हणजे सर्वांच्या फायद्याचे असतात, म्हणून त्यांचं पालन केलं जातं. भारताच्या संविधानात असे बरेच नियम दिलेले आहेत. आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने होतो, म्हणजे नागरिकच प्रतिनिधी निवडतात. ते सर्वांसाठी काम करतात. 14 वर्षांखालील मुलामुलींना कारखाने, खाणी अशा धोकादायक ठिकाणी
तसेच हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. 14 वर्षांखालील बाल कामगार मुले मुली तुम्हाला दिसले तर लगेच मोठ्या माणसांना सांगा. अडचणीत असलेल्या मुलामुलींसाठी चाइल्ड हेल्पलाईन असते. म्हणजे काय माहिती आहे? जर लहान मुलांना कोणी कामावर ठेवलं, त्यांना त्रास दिला, मारहाण केली तर 1098 या विशिष्ट क्रमांकावर फोन करावा. काही वेळा घरी मोठ्या लोकांची भांडणं होतात. कुटुंबातल्या महिलेला घरातील कोणीतरी मारहाण करतं. अशा वेळीही आपण मदत घेऊ शकतो. 1091 या विशिष्ट क्रमांकावर फोन करावा. ही महिलांसाठी असलेली वुमन हेल्पलाईन आहे. हा पुणे जिल्ह्यासाठीचा क्रमांक आहे. मुलांनो, आता तुम्ही हे नियम पाळा आणि भारताचे चांगले नागरिक व्हा. पारिभाषिक शब्द: नियम, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, कर्तव्य, सार्वजनिक, समानता. आपण काय शिकलो? प्रत्येक व्यक्तीनं काय करावं आणि काय करू नये, कसं वागावं आणि कसं वागू नये याबद्दल विचार करून मोठ्या माणसांनी काही गोष्टी ठरवलेल्या असतात, त्यांना नियम म्हणतात. नियम सर्वांसाठी सारखेच असतात. प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी कळावी आणि कर्तव्य म्हणजे आपण केलीच पाहिजेत अशी कामं कोणती हे कळावे यासाठी नियम तयार केलेले असतात. समानता म्हणजे सारखेपणा हा नियमांचा आधार आहे. 14 वर्षांखालील मुलामुलींना कारखाने, खाणी अशा धोकादायक ठिकाणी तसेच हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. स्वाध्याय: योग्य की अयोग्य ते लिहा. प्रतीकने भेळेचा कागद बागेतल्या कचरापेटीत टाकला. परीच्या दादाने लाल दिवा असताना त्याची स्कूटर तशीच पुढे नेली. फिरदोस अंकलना एका दुकानात छोटा मुलगा काम करताना दिसला. त्यांनी दुकान मालकाला नियम सांगितला.